बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण फोर्थ स्कॉलरशिपसाठी मॅथ्समध्ये पहिला आपण टॉपिक अभ्यासणार आहोत, रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमेरल्स. यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला इंटरनॅशनल न्यूमेरल्स अँड देवनागरी न्यूमेरल्स याविषयी आपल्याला माहिती हवी. सुरुवातीला आपण बघू इंटरनॅशनल न्यूमेरल्स. इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजे जे आपले इंग्रजीतले नंबर्स असतात त्याला इंटरनॅशनल न्यूमेरल्स असं म्हटलं जातं. त्यालाच अरेबिक न्यूमेरल्ससुद्धा म्हटलं जातं. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 0 to 9 हे इंग्रजीतले अंक म्हणजेच इंटरनॅशनल न्यूमेरल्स आहेत. दुसरे आहेत देवनागरी न्यूमेरल्स. देवनागरी न्यूमेरल्स म्हणजेच आपल्या लँग्वेजमधले म्हणजेच मराठी, हिंदी, संस्कृत याच्यातले 0 ते 9 नंबर्स म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे मराठीतले अंक म्हणजेच हे देवनागरी न्यूमेरल्स. आता सुरुवातीला आपण यावर आधारित बेसिक एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर फर्स्ट आपण एक्झाम्पल अभ्यासूया. हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन वर्ड्स. म्हणजे हा नंबर वर्ड्समध्ये कशा पद्धतीने म्हटला जातो किंवा लिहिला जातो. पहिला ऑप्शन आहे 98,084. सेकंड ऑप्शन आहे 98,584. तिसरा ऑप्शन आहे 98,574. आणि चौथा ऑप्शन आहे 9,858. बघा, आपण युनिट प्लेसवर 4 नंबर आहे, टेन्स प्लेसवर 8 आहे, 100 प्लेसवर 5 आहे, 1000 प्लेसवर 8 नंबर्स आहे आणि हा त्याच्यानंतरचा लॅक प्लेसवर आहे. मग हा पुन्हा आपण म्हणताना आपण 98,000 म्हणून आपण म्हणत असतो. म्हणून सेकंड ऑप्शनमध्ये बघा 98,500, 100 प्लेसवर 5 असल्यामुळे 584, 584 या पद्धतीने हा नंबर लिहिला जातो. म्हणून सेकंड ऑप्शन हे या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर शोन इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स. मग यासाठी आपल्याला आपण ॲबॅकसची स्लेट आपल्याला इथे दिलेली त्यांनी काढून त्याच्यासाठी बघा आणि पर्याय दिलेले 4, 6,436, 5,436, 5,436 अँड 6,436. इथे आपल्याला हे जे दोन पर्याय दिलेले आहेत ते मराठी अंकामधले दिले म्हणजे देवनागरी लिपीतनं दिलेले आहे आणि दुसरे 2 पर्याय हे आपल्याला इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये दिलेले आहे. आणि प्रश्न हाच विचारलेला आहे आपल्याला की ऑब्झर्व द ॲबॅकस हे ऑब्झर्व करायचं आहे आणि राईट द नंबर्स शोन इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजे आपल्याला इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये लिहायचे म्हणजे इंग्रजी अंकातनं लिहायचे. त्यासाठी आपण ॲबॅकस बघूया. या ॲबॅकसमध्ये आपल्याला आधी सुरुवातीला हे माहिती पाहिजे ॲबॅकसचे जे नंबर्स आहेत ते आपल्याला डावीकडून उजवीकडे हे काउंट केले जातात. म्हणजे आपण स्टार्टिंगला डावीकडून मोजणार आहोत 1, 2, 3, 4, 5. नंतर 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आपला पर्याय कोणता आहे 5,436. इथे 2 नंबरचा पर्यायसुद्धा 5,436 आहे. पण आपल्याला इंटरनॅशनल न्यूमेरल्स हवे म्हणजे इंग्रजी अंक हवे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. राईट द सम ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर, 4 डिजिट इवन नंबर अँड द स्मॉलेस्ट, इथे ग्रेटेस्ट होता, इथे स्मॉलेस्ट 3 डिजिट
ऑड नंबर यांची काय करायची सम काढायची आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4. आधी आपण काय करू ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर बघूया. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर काढायचा आहे आपल्याला. आधी आपल्याला 4 डिजिट नंबर कोणता आहे 4 डिजिट आपल्याला 9999 हा काय 4 डिजिट नंबर आहे. पण त्यात आपल्याला ग्रेटेस्ट नंबर आहे पण आपल्याला इव्हन नंबर पाहिजे. पण ह्या नंबरच्या लास्टला 9 नंबर आहे 1 3 5 7 9 हे नंबर असल्यावर लास्टला म्हणजे युनिट प्लेसवर हे नंबर असल्यावर दिलेला नंबर हा काय असतो ऑड असतो. पण आपल्याला इथे इव्हन नंबर हवा आहे. इव्हन नंबर हवा आहे म्हणून त्यासाठी आपण याच्यातनं 1 मायनस करणार आहे म्हणून 9998. शेवटी 8 असल्यामुळे म्हणजे 0 2 4 6 8 हे नंबर जर युनिट प्लेसवर असले तर दिलेला नंबर हा इव्हन नंबर असतो. मग आपला हा 4 डिजिट इव्हन नंबर झाला. आता आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट्स नंबर हवा आहे. स्मॉलेस्ट 3 डिजिट्स नंबर म्हणजे 99 नंबर हा आपला 2 डिजिट्स नंबर आला आणि याच्यानंतर लगेच 3 डिजिट्स आपले स्टार्ट होतात म्हणजे 100 स्टार्ट होतो. मग हा सगळ्यात स्मॉलेस्ट 3 डिजिट्स नंबर झाला. परंतु आपल्याला ऑड नंबर हवा आहे कारण इथे युनिट प्लेसवर 0 आहे. युनिट प्लेसवर 0 असला तर हे नंबर इव्हन असतात. मग आपल्याला ऑड नंबर पाहिजे म्हणजे युनिट प्लेसवर कोणता पाहिजे आपल्याला तर हे नंबर पाहिजे. मग आपल्याला स्मॉलेस्ट बनवायचं आहे. स्मॉलेस्ट 3 डिजिट्स नंबर म्हणजे 101 100मध्ये 1 ॲड केल्यावर 101 हा आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट्स नंबर बनतो आहे 101. मग यांची आपल्याला सम करायची. राईट द सम 8 + 1 9 9 + 0 9 9 + 1 10 9 + 1 10. आपलं आन्सर आलं आहे 10,099. मग आपला 4 नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ इज 7,500 रिटर्न युझिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स. ऑप्शन आहे 6,500 7,500. थर्ड ऑप्शन इज 7,050 अँड 7,005. इथे आपल्याला सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये हाऊ इज 7,500. 7 म्हणजे 7 नंबर हा आपला 1000 प्लेसवर अँड 5,000 म्हणजे आपले 1000 त्याच्या हाफ म्हणजे 1000च्या हाफ 500 म्हणजे 7,500. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन आहे हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर रिटर्न युझिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स. आता आपण मागेच अभ्यासलो होतो की आपल्याला इथे ग्रेटेस्ट 3 डिजिट्स नंबर लागतो आहे. ग्रेटेस्ट 3 डिजिट्स नंबर म्हणजे 999 कारण 1000 हा काय होतो 4 डिजिट्स नंबर इथून स्टार्ट होतात 1000पासून. आपण 999 घेऊया. एक नंबर कमी केला म्हणजे 999. यामध्ये पण लास्टला युनिट प्लेसवर 9 नंबर असल्यामुळे हा नंबर ऑड आहे. आपल्याला इव्हन नंबर लागतो आहे. इव्हन म्हणजे लास्टला 0 2 4 6 8 हे नंबर यायला हवे. म्हणून यातून आपण एक नंबर कमी करूया 998 म्हणजे युनिट प्लेसवर 8 नंबर असल्यामुळे. मग आपल्याला इथे आन्सर शोधायचं आहे इंटरनॅशनल न्यूमेरल्स पाहिजे आपल्याला. इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजे इंग्रजी अंकातनं आपल्याला आन्सर द्यायचं आहे. मग पर्याय आहे बघा 998 हे चौथा पर्याय हे करेक्ट आन्सर आहे.